मी पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 18 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे. सकाळी 8 वाजून 26 मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5 वाजून 21 मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. उद्या पहाटे 4 वाजून 1 मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो शकुनी करण आहे. सकाळी 8 वाजून 26 मिनिटानंतर चतुष्पाद करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 7 वाजून 44 मिनिटानंतर नागकर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची काही गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 46 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह अस्तंगत झालेला आहे 10 नोव्हेंबर 2025 पासून, आणि शनी ग्रह हा देखील अस्तंगत झालेला आहे 12 मार्च 2026 पासून. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र शुभ योगे शकुनी करण चतुर्दशी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न विकळप्पा मोह पात्र दुरित क्षेत्रवारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 26 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आज दर्श अमावस्या असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहे, सर्वसामान्यांसाठी नाहीत. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेष मध्ये दर्श अमावस्या आहे. या संबंधी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. अमावस्येचे काय व्रत आहे, व्रतामध्ये काय पूजा सांगितलेली आहे, काय मंत्र जप दान धर्म सांगितले ते सविस्तरपणे दिलेले आहे. मित्रांनो, अमावस्या श्राद्ध कर्म देखील आहे. या तिथीवर आपल्याला सोडून आपले नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात किंवा
निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्निपृथ्वीवर सकाळी 8:26 हजर आहे, त्या आधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही, कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण या वेळेनंतर अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका. सातत्य ठेवा, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. मित्रांनो, म्हणून आपण रेग्युलर जी कामे तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे या 1.5 तासाच्या काळात अजिबात करू नका. मित्रांनो, शक्यता आहे आपल्याला अपयश येण्याची. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.